श्रोतहो नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोतहो, एक प्रश्न जो वारंवार विचारला जातो तो म्हणजे पारायण का करावे, पारायण केल्याने कोणत्या फलश्रुती भेटतात. याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आजचा हा विशेष व्हिडिओ. पारायण केल्याने काय होते, पारायणाचे फळ काय मिळते. चला तर या माहितीला सुरुवात करूयात. पण तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. श्रोतहो, सर्वांनी पारायण हा शब्द ऐकला असेलच आणि अनेकदा कानावरही पडला असेल. खास करून दत्त जयंती आली, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आला, गजानन महाराजांचा प्रकट दिन आला, इतरही प्रकट दिन आले, यावेळी हमखास पारायण केले जाते. पण काय असते बरं पारायण, ते का करावे आणि त्यामुळे विशेष म्हणजे काय मिळतं, आणि विशिष्ट संत चरित्राचेच का पारायण करावे. तर श्रोतो, पारायण हे 7 दिवसात जे केले जाते. यावेळी या 7 दिवसांमध्ये एक वेळ ठरवून वाचन करावे लागते. म्हणजे आज सकाळी 7 वाजता जर पारायणाला बसलो तर उद्याही 7 वाजताच पारायणाला सुरुवात करायची. त्यानंतर मग एकभुक्त राहणे किंवा एकधान्यच खाणे. म्हणजे आज सायंकाळी जर उपवास सोडताना मुगाच्या डाळीचे वरण आणि पोळी असेल तर 7ही दिवस तेच अन्न ग्रहण करावं. यानंतर मग पायामध्ये चप्पल न घालणे. 7ही दिवस काया, वाचा आणि मन याने ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणे. साध्या चटईवर किंवा कांबळ्यावर झोपणे, खोटे न बोलणे, दुसऱ्याच्या अंथरुणावर किंवा पलंगावर न बसणे, या नियमांचे पालन करणे. यामध्ये पारायण म्हणजे दक्ष राहणे म्हणजेच पारायण होय. आणि मग प्रश्न राहिला की एवढे सगळे कष्ट भोगून या नियमांचं पालन करून काय बरं मिळतं. तर याचं उत्तर, पारायण काही मागण्यासाठी नाही, तर केवळ आपणास काय हवे आहे त्या आईकडे सांगणे म्हणजे त्या ईश्वराला प्रार्थना करणे होय. बघा, बाळाने कितीही हट्ट केला तरी त्यासाठी काय योग्य आहे हे फक्त आईलाच समजत असते. त्याचप्रमाणे भक्तासाठी काय योग्य आहे ते फक्त ईश्वरच ठरवत असतो. आपण केवळ ते संकल्प रूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे असते, पण तेही नियमामध्ये राहून. कासवाप्रमाणे सर्व अहंकार, गर्व या सर्वांचा त्याग करून चित्तवृत्ती फक्त ईश्वराकडे वळणे म्हणजेच पारायण. मग जेव्हा लहान मूल पोळी लाटतं पण आई कौतुकाने तो नकाशाही सुंदर म्हणते आणि ते आपल्या मुलाला शाबासकी देते, तसा ईश्वरही आपली दखल घेतोच आणि म्हणून पारायण करावे. तर आशा आहे तुम्हाला पारायण का करावे आणि पारायण केल्याने काय मिळते याबद्दल तुमच्या मनातील जी साशंकता, जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. अजूनही काही समस्या असतील तर व्हिडिओ खाली कमेंट अवश्य करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा मेड फॉर मराठी. धन्यवाद.